आमचं हे यूट्यूब चॅनल नवीन आहे. आमच्या फॅमिलीमधले आम्हाला सपोर्ट करतात की तुम्ही ॲटलिस्ट डेली ब्लॉग जमत नसेल तर विकेंडचा ब्लॉग चालू करा. सो त्यांच्या इच्छेसाठी आणि आमच्या आवडीसाठी आम्ही विकेंडचे ब्लॉग स्टार्ट केलेत आणि प्रयत्न करतोय आणि आजपासूनच सुरू केलेले आहेत. आणि पहिलाच ब्लॉग असेल. आम्ही आज हिच्या घरी आलेलो आहे अकलूजला. तर आम्ही देवदर्शनासाठी आलेलो आहे. आम्ही 2 दिवस फिरणार आहे. तुम्हाला ही पूर्ण जर्नी ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. शक्यतो ह्याचे 2 पार्ट होतील. सो लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. गणपती बाप्पा गाडी आपली काय. सो आम्ही आता निघालोय. 2 गाड्या आहेत. दोन्ही गाडींची देवपूजा करून नारळ वगैरे फोडून आम्ही आता निघालोय. सीएनजी भरायला थांबलेलो आहे. भरपूर गर्दी आहे. आलेलो आहे अर्ध्यात. काहीतरी जवळपास अकलूज पासून 100 किलोमीटर लांब आलेलो आहे. सीएनजी भेटत नव्हता. सगळे कमी राहिलेत. पेट्रोल बी संपलंय. कसं तरी नशिबाने आलोय. पहिल्यांदा सीएनजी भरणार आहे कारण गर्दी भरपूर असते. अरे वाटते जरा थोडं वातावरण बी चांगलं वातावरण. मस्त वातावरण आहे. बैलगाडा. सो आम्ही आता फायनली पोचलोय. जतच्या पुढे मुचंडी या गावात दरी देवता हे आमचं कुलदैवत आहे. हे आहे ते बहिणीचं मंदिर आहे. वरती आहे ते भावाचं मंदिर आहे. भावाचं मंदिर आहे ते खंडोबाचा अवतार आहे. आधी दर्शन हे बहिणीकडे घ्यावं लागतं. आम्ही पहाटे उठून देवीसाठी नैवेद्य बनवला होता आणि पूजेचं सर्व साहित्य घेऊन आणि नैवेद्य घेऊन आम्ही देवीची पूजा करतोय. सर्व फॅमिली मेंबरने आम्ही देवीची खूप छान मस्त पूजा केली आणि देवीची खूप छान मूर्ती पाहून मन एकदम प्रसन्न आणि छान वाटलं. सो आम्ही सर्वांनी देवीची खूप मस्त पूजा केली. हे मंदिर बहिणीचं आहे ते कर्नाटक बाउंड्रीवर आहे आणि मेन मंदिर आहे ते महाराष्ट्रच्या बाउंड्रीवर आहे. आणि ह्या मंदिरात मी खूप दिवसातून आले. हे खूप छान वाटतंय. आमची मारतीला बघा काय करतात. मंदिरात अशी परंपरा आहे किंवा प्रथा आहे की हे मंदिर बहीण भावाचं असल्यामुळे बहिणीने भावाला आहेर द्यायचा असतो आणि भावाने बहिणीला सुद्धा आहेर द्यायचा असतो. सो हा प्रोग्राम करून आम्ही आता मेन मंदिराकडे चाललोय. हे मंदिर वरती आहे. ओके. हा माझा प्रणव भावा. हा मंदिर भावाचं आहे. ह्या मंदिराला 150 पायऱ्या आहेत. ह्या मंदिरात प्रत्येक पायरीला 1 नारळ फोडायचा असतो. अशी इच्छा किंवा कोणी नवस बोलला असेल तेव्हा फोडतात. पण आमचा हा नवस नव्हता. मम्मी पप्पांना किंवा आमच्या सर्व फॅमिली मेंबरला वाटत होतं की सगळे एकत्र असल्यामुळे आपण प्रत्येक पायरीला 1 नारळ फोडूया. चुकू नको पाने पायरी. हा जावा जाऊ जाऊ बिल जमतंय माणूस. म्हणती प्रसाद घ्यायचा तर घ्या. प्रसाद घ्या. नारळ घ्यायचं असलं तर काय अडचण नाही. कसं म्हणजे गोळा करायचं गेला खाली आता नाही. नीट 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 पकडायचा. नीट तिकडे जाऊच नको र प्रणव. जाऊ. शपथ लागते.
नाही नाही ती नाही फुटला वाटलं. फोडा हो. सावकाश सावकाश. हा ती सावकाश सोड. सावकाश सावकाश. नाही फुटला की फुटलाय. नाही ते का नाही फुटला. नाही फुटला फुटला वाटतं का नाही. ओंकार दाजी लयच भारी पडतात. असं देत नाही का होत. ओके महेशला पण खूप छान छान फर्स्ट ट्रायल मध्ये लयच भारी जमले. एका नारळाचे किती तुकडे करतात महेश. अरे काउंट करून आणले बरोबर ना कमी जास्त होईल. झाला तर झालं थोडं झालं तर 2-3. हा अजून 10-15 असतील पाहिजे. ओ प्रणव इकडे प्रणव इकडे फोडायचंय. अरे प्रणव इथे राहिला की इथे राहिला इथे फोडायचं. हो फोडला. काय करा तुम्ही हे नारळ घ्या फोडा. मम्मी होय ग मम्मी असं जायचंय ना तेच की असं नाही इकडून जायचंय ना. फायनली आपण मंदिरात पोहोचलोय. हे मंदिर आहे कुलस्वामी तरी देवता. कुलस्वामी तरी फोटो काढायचा असेल ना बघा असं काढायचा. स्टॉप कर मस्त तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. गाईज व्ह्यू बघा किती मस्त आहे. आणि ते जे मंदिर आहे ते बहिणीचं आहे. आणि हे आम्ही जिथे थांबलोय ते भावाचं मंदिर आहे. मस्त दर्शन झालं. आता आम्ही जेवण करणार आहे आणि कुठं जाणार आहे हे तुम्हाला कळलंच. तर आम्ही आता फायनली आलोय आदमापूरला बाळूमामांना. आम्हाला वाटत होतं की दर्शन भेटतंय नाही भेटतंय पण आम्ही एवढं लक्की आहे की आम्ही टायमावर पोहोचलो आणि आम्हाला आरती सुद्धा भेटली. आत्ताच आरती झाली आणि आम्ही रांगेत उभा राहिलो बाळूमामांचं दर्शन घ्यायला. ढकली करू नका मावले. मामा कुठे चला मामा. नवीन जोडप माग बघा माग बाजू सारखा. साईड द्या. नवीन जोडप दक्षिण ठेवा तसं जाऊ नका. हा बघा मंदिराचा व्ह्यू. पाऊस पडतोय जरा थोडा बारीक. घ्या तुम्ही बी दर्शन. आम्हाला बी मस्त दर्शन झालं आणि खूप छान वाटते इथे येऊन. 2-3 वेळा आलो असेल इथं. बहुतेक आमची ही 3री वेळ असेल आमची इथे यायची. खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. तुम्ही कोणी नसेल आलाच तर तुम्ही एकदा या. इथं खूप भारी वाटतं. एकदम फ्रेश वाटतं. एकदम मस्त वाटतं.
हा आहे बाळू मामांचा प्रसाद. इथे रोजच गर्दी असते आणि भरपूर गर्दी असते रात्रीची म्हणजे दिवसभरच म्हणा भरपूर गर्दी असते. आणि हा प्रसाद सुद्धा खूप मस्त लागतो. आणि इथं एक रूल आहे की इथं तुम्ही तुमच्या ताटातला प्रसाद संपवल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे इथं जेवढं लागते तेवढंच घ्यावं लागतं. आणि आता आम्ही इथून आता स्टे करणार आहे इथेच. आणि कुठे जाणार हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. तर पुढचा व्लॉग बघा. थँक्यू.